चला तर मग जीवनाच्या एका मोठ्या रहस्याबद्दल बोलूया. मृत्यू आणि त्याला सामोरं जाण्याची एक वेगळी दृष्टी. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, मृत्यूला खरंच टाळता येतं का? आणि याचं उत्तर खरं तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. कसं? पाहूया. पहिलं उत्तर नाही, कारण शरीर नश्वर आहे, हा तर निसर्गाचा नियम आहे. पण उत्तर हो सुद्धा आहे, कारण मृत्यूची भीती मात्र नक्कीच टाळता येते. यासाठी मृत्यूकडे शेवट म्हणून नाही तर एक बदल म्हणून पाहायला हवं. जशी रात्र संपून पहाट होते ना, अगदी तसंच आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. म्हणजेच मृत्यू हा देहाचा थकवा आहे, पण आत्म्याची जागृती आहे. मग प्रश्न येतो की या भीतीशिवाय जगायचं कसं? ती शांती कशी मिळवायची? ह्यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत, ज्यामुळे आयुष्य भीतीमुक्त होऊ शकतं. पहिली पायरी, जीवन पूर्णपणे जगा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. दुसरं म्हणजे ध्यान आणि जप. यामुळे मन शांत होतं आणि आत्म्याशी संपर्क साधता येतो. आणि तिसरं, प्रत्येक नश्वर गोष्टीतलं सौंदर्य ओळखायला शिका. अगदी फुलासारखं. फुल गळतं, पण त्याचा सुगंध मागे राहतोच. आपलं शरीर नसलं तरी आपली कर्म, विचार आणि प्रेम मागे नक्कीच उरतात. आणि या सगळ्याचा पाया आहे एक अंतिम तत्व, स्वीकार. समुद्राच्या लाटा जशा परत समुद्रात जातात, तसंच जन्ममृत्यूचं हे एक नैसर्गिक चक्र आहे. आणि जेव्हा आपण हे चक्र स्वीकारतो, तेव्हा भीती नाही तर खरी शांती मिळते. शेवटचा विचार करण्यासारखा प्रश्न हाच आहे की आपल्या मागे कोणता सुगंध राहणार आहे.